जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम। आपल्या संतवाणी ह्या श्रावण महिन्यातील उपक्रमांतर्गत श्रीयुत आबा बर्वे, सौ वागी, सौ वीरश्री यांनी संत रामदास, श्री संत तसेच संत एकनाथांचे अतिशय विस्तृत, अभ्यासपूर्ण आणि तितकेच मनोवेधक असे चरित्र वर्णन केले आहे. तदनंतर मी बोलणे हे धाडसाचेच आहे, पण तुम्हाला ते आवडेल अशी आशा आहे. सर्व ज्येष्ठांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना माझा नमस्कार. आज मी संत कबीरदास यांचे जीवन चरित्र आणि त्यांचे कार्य याबद्दल सांगायचा छोटासा प्रयत्न करणार आहे, अर्थात गुगल आणि विकिपीडिया यांची मदत घेऊन. मराठी भक्ती साहित्यात तुकोबांचं जे स्थान आहे तेच कबीरांचं हिंदी भक्ती साहित्यात आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या दोन्ही संत कवींच्या प्रकृतीत आणि व्यक्तिमत्वात तसंच विचारसरणीतनी अभिव्यक्ती पद्धतीत कमालीचं साम्य आहे. कबीरांचा जन्म, त्यांचा जन्मकाळ, स्थळ तसेच निर्वाण काळ, त्यांचे माता पिता, त्यांचे गुरु यांच्याविषयी वादांची धुसर वलय आहेत. पण कबीरांचे तेजःपुंज व्यक्तिमत्व, त्यांची संपन्न प्रतिभा, त्याचप्रमाणे त्यांचे अलौकिक संतत्व यांच्या दिव्य प्रकाशापुढे ही धुसर वलय कुठल्या कुठे नाहीशी होतात. कबीरांचे जन्मसन सुमारे इसवी सन 1398 असावं आणि त्यांचा मृत्यू सन 1518 याचाच अर्थ असा की त्यांना सुमारे 120 वर्षाचे आयुष्य लाभले असावे. अर्थात ह्याच्यात दुमत आहे. कबीरांची आई एक ब्राह्मण विधवा होती व तिने कबीरांना काशी जवळच्या लहरतला तलावाजवळ सोडून दिलं आणि नीरू नावाच्या मुसलमान विणकरांनी त्यांचे लालन पालन केले. ही त्यांच्याविषयीची आख्यायिका सर्वज्ञात आहे. आपला विणकराचा व्यवसाय करता करता कबीर भक्ती मार्गाला लागले आणि एका प्रापंचिकाचे श्रेष्ठ संतात रूपांतर झाले. स्वकालीन किंवा तत्कालीन समाजातील सज्जनांचं, दुर्जनांचं, सत आणि असत प्रवृत्तींचं निरीक्षण परीक्षण करता करता धर्माच्या नावाखाली ज्या चुकीच्या रूढी अपसमज निर्माण झाले त्याची प्रखर जाणीव कबीरांना होते. ज्या याच याचं बीज त्यांनी केलेल्या समाजस्थितीच्या मनन चिंतनात आढळत. टोकाचा जातीभेद, धर्मभेद यामुळे समाज कसा अधोगतीला जातो आहे याचं भान त्यांना होतं, म्हणूनच ते यावर टीका करतात. एकसंध समाजाची निर्मिती व्हावी, तो एकात्म व्हावा असा मानवतावादी व भूतदयावादी विचार ते समाजाला आवर्जून सांगत. अनावश्यक व्रतवैकल्य, कर्मकांड यापेक्षा भक्तिभाव, श्रद्धा, त्याचप्रमाणे धर्माचं डोळस ज्ञान यावर त्यांचा अधिक भर होता. त्यांनी औडंबर माजवणाऱ्या धर्मपंडितांवर तसेच मौलवींवरही प्रखर प्रहार केले, टीका केली. कबीरांचे गुरु रामानंद होते असा एक मतप्रवाह आहे, तर सुफी संत शेख तकी हे त्यांचे गुरु होत असं काही अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या लेखनात जरी सगुणोपासनेचे दर्शन घडत असले तरी ते निर्गुणोपासकच होते. कबीरांच्या तत्वचिंतनाला रहस्यवाद म्हणतात. त्यांच्या काळातील व्यवहारातील भाषा फारसी असल्याने त्यांच्या भाषेवर अरबी फारसी भाषांचा प्रभाव जाणवतो. कबीरांच्या वाणीला सधुकडडी बानी म्हणतात. त्यातील काही रचना अभंगांसारखी आहेत. उलट बासिया नामक त्यांच्या रचनेत विरोधाभासाच्या आधारे उपदेश करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या काही रचना कूट अभंगासारख्याही आहेत. ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाते. कबीरांचे दोहे प्रसिद्ध असून ते आजच्या काळातही प्रेरणा देणारे आहेत. या दोह्यांचे वास्तविक जीवनात आचरण केल्यास माणसाला कीर्ती यश मिळू शकते. काही वानगी दाखल संत कबीरांचे दोहे सांगते. देह धरे का दंड है, सब काहू को होय, ज्ञानी भुगते ज्ञान से, अज्ञानी भुगते रोय. माणूस देहरूपात आला की मानवी जन्माचे भोग त्याला भोगावेच लागतात. प्रारब्ध निश्चित असते, ते भोगणे क्रमप्राप्त आहे. समजूतदार माणूस या सत्याला स्वीकारून जे भोग दुःखे त्याच्या वाट्याला असतात
ती शांतपणे भोगतो. मात्र अज्ञानी माणूस अकांड तांडव करत राहतो, नशिबाला दोष देत राहतो आणि आणखीन दुःखी होतो. दुसरं, बोली एक अनमोल है, जो कोई बोले जानी, हिये तराजू तौली के, सब मुरव बाहर आनी. वाणी वा बोलणे हे दुधारी शस्त्र आहे, तसेच ते अनमोल अमूल्य रत्नही आहे. माणसाच्या केवळ एका शब्दाने, वाक्याने धीर, विश्वास, आपलेपणा, प्रेम, माया असे अनेक अनेक भाव समोरच्या व्यक्तीच्या मनात उमटतात. मात्र त्याच वाक्याने, शब्दाने मने दुखावली जातात, नाती अंतरतात, कटुता, शत्रू निर्माण होतात. असे अनेक प्रसंग आपण पाहतो, अनुभवतो. म्हणून बोलताना नेहमी विचारपूर्वक, मनाशी पक्के करून मगच बोलावे, असे कबीर सांगतात. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, मालिक से सौध घडा, ऋतू आये फल होय. अर्थात माळीने झाडाला घडावर पाणी घातले तरी ऋतू आल्यावरच झाडाला फळे लागतात. तसेच धैर्य ठेवून काम केल्याने ते सिद्धीस जाते. आणि सगळ्यात खूप छान मला जे आवडलं आणि भावलं ते, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय. म्हणजे माझ्याशिवाय अजून बुरं कोणीच नाहीये. मी जगात शोधत होतो की कोण वाईट आहे, कोण वाईट आहे, पण माझ्याशिवाय वाईट दुसरं कोणीच मला सापडला नाही. कबीरांचे तत्वज्ञान आणि त्यांची शिकवण याचा भारतीय अध्यात्मावर व भक्ती चळवळीवर महत्वपूर्ण प्रभाव पडला. एक परमेश्वर, आंतरिक भक्ती, कर्मकांड व अंधश्रद्धा यावर टीका, समता व सामाजिक न्याय, गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शक, साधी राहणी आणि त्यांचा वारसा यावर त्यांचे सर्व तत्वज्ञान होते. प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश पसरवत धार्मिक प्रथा आणि सामाजिक विभागणी यांच्या बंधनातून मुक्त राहून ईश्वराशी थेट आणि वैयक्तिक संबंध ठेवण्याचा सल्ला ते देतात. खरे अध्यात्म आंतरिक शुद्धता, प्रेम आणि समानता आहे, असे ते वारंवार सांगतात. त्यांचं साहित्यिक कार्य, कबीर साहेबांद्वारा लिखित 6 ग्रंथ आहेत. एक कबीर साखी, जे आत्म आणि परमात्म ज्ञान देतं. कबीर बीजक, यात प्रामुख्याने पद्य भाग आहेत, जसे की चौपाई, गीतात्मक श्लोक आणि दोहे. कबीर शब्दावली, कबीरांनी त्यांच्या अनमोल शब्दातून आत्म्याला परमात्म्याविषयी माहिती दिली आहे. ह्याच्यामध्ये कबीर दोहवली, प्रामुख्याने दोहे, कविता समाविष्ट आहेत याच्यामध्ये. या ग्रंथात, कबीर ग्रंथावलीमध्ये अनेक श्लोक आणि दोहे आहेत. आणि कबीर सागर या ग्रंथामध्ये हा सूक्ष्म वेद आहे, ज्यामध्ये परमात्म्याविषयी तपशीलवार माहिती आहे. कबीर हे शिक्षित नव्हते, म्हणजे त्यांनी शाळेत किंवा शाळेत ते गेले नव्हते, त्यांना लिहिता येत नसे. म्हणून त्यांचे दोहे त्यांच्या शिष्यांद्वारा लिखित व संग्रहित केले गेले. भागोदास आणि धर्मदास नावाच्या त्यांच्या दोन्ही शिष्यांनी त्यांचा साहित्यिक वारसा जपला. शीख धर्माचा धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेब मध्ये संत कबीरांचे 226 दोहे आहेत आणि ते इतर सर्व संतांपेक्षा सर्वाधिक आहेत. संत कबीर आयुष्यभर काशीमध्येच राहिले, पण मगहरमध्ये मरणारा नरकात आणि काशीमध्ये मरणारा स्वर्गात जातो, हा गैरसमज मोडून काढण्यासाठी मगहर येथून ते सशरीर हा मृत्यूलोक सोडून निजधामाला गेले. आजही मगहरमध्ये ते स्मारक आहे. भारत सरकारने 1952 साली संत कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते. अशा या थोर थोर संत, आध्यात्मिक गुरु आणि सामाजिक समानतेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संतांचे अतिशय छोट्या आणि मोजक्या शब्दात मी त्यांचं जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तशा या संत कबीरांना माझा शतशः प्रणाम. धन्यवाद. ऍक्च्युली वा, त्यांच्या छान. त्यांनी 2 मतप्रवाह आहेत. एक म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं असं आहे त्यांना, आणि कमल आणि कमला नावाची मुलं होती 2, आणि ली नावाची बायको होती असं आहे. पण काही जणांचं मत असं आहे की त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, ते प्रापंचिक नव्हते.
त्यामुळे असे दोन मतप्रवाह आहेत. ते अंध होते असंही मतप्रवाह आहे का? ते अंध होते? काय होतंय? ते आंधळे होते, आंधळे होते असा नाही मतप्रवाह आहे का? नाही, असं नाहीये, असं असं नाही नाही. आलेलं उल्लेख. रत्ना मस्त हा. खूप धन्यवाद. छान सांगितलंस. युधा गाणं म्हणतोयस ना? हो. त्या कबीरांच्या अनेक रचना आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या रचना गायलेल्या आहेत. मला एक रचना सापडली, ती मी गातो. त्याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यक्रमातून ते गात असत. ऐकू येत आहे? तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे। मैं कहता तू जागत रही हो, मैं कहता तू जागत रही हो, तू है जाता सोई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे। मैं कहता निर्मोही रहियो, मैं कहता निर्मोही रहियो, तू जाता है मोही रे, मैं कहता निर्मोही रहियो, तू जाता है मोही रे। जुगन जुगन समझावत हारा, जुगन जुगन समझावत हारा, कहीं न माने कोई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे। मैं कहता आखिन देखी, मैं कहता आखिन देखी, तू कहता कागज की लेखी, मैं कहता आखिन देखी, तू कहता कागज की लेखी, मैं कहता सुलझावन हारी, मैं कहता सुलझावन हारी, तू राख्यो उलझाई रे, तेरा मेरा मनवा कैसे कैसे कोई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे। सतगुरु धारा निर्मलवा है, सतगुरु धारा निर्मलवा है, वामे काया धोई रे, सतगुरु धारा निर्मलवा है, वामे काया धोई रे। कहत कबीरा सुन भई साधु,
कहत कबीरा सुन भई साधो, तब ही वैसा होई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे। मैं कहता तू जागत रहियो, तू है जाता सोई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे, तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे। वा वा मस्त वा 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 मस्त. मस्त मस्त. खूप रचना आहेत त्यांच्या. माटी कहे, माटी कहे कुंभार एक छान रचना आहे. मला वाटतं ती निर्मला देवी किंवा अशा कोणीतरी गायलेली आहे. ती नेहमी दुपारी 1 वाजता मुंबई आकाशवाणीवरून लागत असते. 12:30 वाजता वगैरे भजनांचा कार्यक्रम असायचा तेव्हा. आणि खूप आहे तशा रचना. नुसते त्यांचे दोहे खूप आहेत. सबद म्हणून एक प्रकार असतो. सबद म्हणून, जसं आपल्याकडे भजन असतं तसं पंजाबमध्ये सबद म्हणून प्रकार असतो. मला वाटतं तो शिखांचा अमृतसरला जो सुवर्ण मंदिर आहे शिखांचं, तिथे त्याचं नेहमी गायन चालू असतं. त्या सबद हा प्रकार तिथे गायला जातो. आपले जसे अभंग असतात किंवा सबद, दोहे असं त्यांनी पुष्कळ वेगळ्या रचना केल्या. चौपाई म्हणजे 4 पाय जसं म्हणतो तसं, त्या 4 ओळी त्याला. अशा खूप रचना दोह्यांच्या कबीरांच्या होत्या. संतांचं आपलं छान चालू आहे सध्या. आपल्याकडल्या नामदेवांनी शीख भाषेत आणि पंजाबी भाषेमध्ये काव्य केले. नामदेव शिल्पी, जे नामदेव संत नामदेव होते त्यांनी. अच्छा, तू मला वाटलं माती कहे कुमार को म्हणणार आहेस. नाही,